मी आदित्य सरांना विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावे। आजचा दिवस खरं तर आपणा सगळ्यांसाठीच खास आहेच, पण माझ्यासाठी आजचा दिवस हा सर्वार्थानं वेगळा आहे। काय आहे माहेरचा चहा? माझी काकी म्हणजेच रत्नमाला मोहिते हिच्या अथक परिश्रमातून उभं राहिलेलं एक वेगळं साम्राज्य आहे माहेरचा चहा। कित्येक वर्षांची मेहनत आणि त्या मेहनतीचं फलित आहे माहेरचा चहा। माझ्या काकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणाऱ्या माझ्या भावाच्या म्हणजेच राजवर्धनच्या कष्टाचं फळ आहे माहेरचा चहा। खरं तर आज मी इथे त्याच्या जागी उभा राहून बोलतोय, पण मला त्याचा अभिमान वाटतोय। का माहितीये? कारण आज मी त्याच्या जागी उभा राहून बोलत असलो तरी सुद्धा त्याच्या डोळ्यात आज माझ्याविषयी असूया नाही तर निव्वळ प्रेम दिसतंय। आणि हेच निस्वार्थी प्रेम म्हणजे आपला हा माहेरचा चहा। आज माहेरचा चहाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि केवळ 20च नाही, या पुढचे 100, 150 अनेक वर्ष आपला माहेरचा चहा हा त्याच्या ग्राहकांच्या मनावर असंच अधिराज्य गाजवत राहील याची मला खात्री आहे। मी आता रत्नमाला मॅडमना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। आज माहेरच्या चहाचा 20वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने तुम्ही सगळे इतक्या आपुलकीने इथे आलात त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। वीस वर्ष झाली एका छोट्याशा टपरीतून माहेरच्या चहाच्या व्यवसायाला मी सुरुवात केली आणि आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला। हे यश माझ्या एकटीचं निश्चितच नाहीये, या यशात तुम्ही सगळे सहभागी आहात। त्यामुळे त्या छोट्याशा टपरीवरती माझ्या हातचा पहिला चहा पिणाऱ्या माणसापासून आजपर्यंत माहेरच्या चहाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते आणि त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देते। आत्ताच आदित्यने विचारलं की माहेरचा चहा म्हणजे काय? खरंच माहेरचा चहा म्हणजे काय? इथे असणाऱ्या प्रत्येक विवाहित स्त्रीला माहेर या शब्दाचा अर्थ उमगलाय। मी सगळ्या पतींना विनंती करते की घरी गेल्यावरती एकदा तरी आयुष्यात आपल्या पत्नीला विचारा, माहेर हा शब्द उच्चारताना तुझ्या मनात नेमकं काय येतं? त्यांनाही माहेर या शब्दाचा अर्थ उमगेल। माहेर या शब्दात वसला आहे प्रेम, आपुलकी, काळजी, आदर
माहेर या शब्दाला ना मायेची ऊब आहे. पिता जसा छतासारखा आधार देतो ना, त्या आधाराची भावना आहे, भावंडांचा स्नेह आहे. आणि हे सगळं सामावलंय आमच्या एक कप चहात. आणि म्हणूनच तो माहेरचा चहा आहे. खरंच संस्कृती आणि परंपरा माहेरच्या चहाचा पाया आहेत, तसा त्या माहेरच्या चहाचा कळसही आहे. आता बघा ना, रस्त्यावरती काबाड कष्ट करणारा एखादा कामगार असू दे, घरोघरी पेपर टाकणारा एखादा पेपरवाला मुलगा असू दे, स्टेशनवर बस स्टँडवरती हमाली करणारा हमाल असू दे, दिवसभर पायपीट करणारा एखादा सेल्समन असू दे, कुरिअर बॉय असू दे, ऑफिसेसमध्ये डबे पोचवणारा डबेवाला असू दे, किंवा लाखोंच्या उलाढाली करून डोकं जड झालेला एखादा सीए असू दे, एअर कंडिशन केबिन मध्ये बसलेला बॉस असू दे किंवा नोकर वर्ग असू दे, या सगळ्यांसाठी माहेरच्या चहाच्या एक कप चहात सारखंच समाधान आहे. त्यांचा सारखा श्रमपरिहार होतो. या सगळ्यांसाठी माहेरचा चहा सारखाच आहे. आणि म्हणूनच माहेरच्या चहासाठी सुद्धा हे सगळे सारखेच आहे. या आपुलकीमुळे चहात जो गोडवा निर्माण झालाय ना, तो कुठल्याही गुळापेक्षा किंवा साखरेपेक्षा सुद्धा जास्त गोड आहे. उद्या मी इथे असेल नसेल, माहेरचा चहा असाच सगळ्यांना आपुलकी वाटत राहील, सगळ्यांचा श्रमपरिहार करत राहील. त्यातला गोडवा असाच टिकून राहावं हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना. काय ग, कशाला बोलवलं? ऐक जरा, जेवणाची व्यवस्था झाली का बघून लगेच. हो ठीक आहे. किती बोलतीये ही बाई. हिची बोलती बंद करणार होतात ना तुम्ही? कधी फुटणार आहे तुमचा बॉम्ब? गप्प बस, लवकरच फुटेल बॉम्ब, बघत राहा. आजपर्यंत तुम्ही माहेरच्या चहाला जी आपुलकी दाखवली, जे प्रेम दिलं, ते असंच राहू दे हीच माझी तुम्हा सगळ्यांकडे प्रार्थना. आता या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना मी विनंती करते, माहेरच्या चहाच्या प्रवासाविषयी त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. मॅम, कसं वाटतंय आपल्याला? 20 वर्ष झाली माहेरच्या चहाला. खरं सांगू, खूप समाधान वाटतं आणि अतिशय आनंदही वाटतोय. मॅम बदलत्या काळानुसार माहेरचा चहा बदलेल का? आणि नाही बदलला तर तो मागे पडेल का? खरं तर ना, काळ किती बदलला तरी मूळ भावना कधीही बदलत नाही. म्हणजे प्रेम आणि आपुलकी काळ बदलला तरी तशीच राहते ना. आणि जोपर्यंत प्रेम आणि आपुलकी आहे तोपर्यंत माहेरचा चहा असेल. मॅम, एक मिनिट. माझा प्रश्न असा आहे की राजवर्धन मोहिते तुमच्या घरी राहत नाही. संस्कृती परंपरेचा तुम्ही डंका मिरवता, तरी पण राजवर्धन मोहिते एका मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात आहे, हे आपल्याला कितपत पटतंय? आणि एवढंच नाही तर ती मुलगी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते हे सुद्धा आम्हाला कळलंय. तर हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर तुमचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता म्हणून ते दोघं लिव्हिंग मध्ये राहतात आहे, की राजवर्धन मोहिते यांना सवय आहे प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहण्याची, की त्यांची लाईफस्टाईलच अशी आहे?
म्हणजे कपात देशाला संस्कारांचा संदेश देणारे माहेरच्या चहाच्या सर्वेसर्वा रत्नमाला मोहिते संस्कृती आणि परंपरा स्वतःच्याच घरी टिकवू शकला नाही, असा याचा अर्थ होत नाही का? हे बघा, तुम्ही आता काय वाटेल ते प्रश्न विचारताय. कुठे काय बोलावं हे कळतंय का तुम्हाला? सॉरी, पण पत्रकाराशी कसं वागावं हे तुम्हाला कळतंय का? पत्रकार झालात म्हणून कुठेही काही बोलण्याची लिबर्टी मिळते का तुम्हाला? तोंडाला जरा लगाम घाला तुमच्या. उगीच तोंडाला येईल ते पराळत सुटू नका. माइंड युअर लँग्वेज मिस्टर मोहिते. मी उगाच काही बरळत नाहीये. प्रूफ्स आहेत माझ्याकडे. बघू काय प्रूफ्स आहेत. खोटं आहे सगळं. हाऊ डेअर यू. तुमची हिम्मत कशी झाली आमचे असे फोटोज काढण्याची? हो, तर सत्य आहे तर हे. खरंच तुमचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे का? सर, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्हीच तुमच्या एम्प्लॉयची निवड केली होती की हे सगळं आपोआप घडलं? अरे आता इथेच आहे. मॅम, तुम्ही माहेरच्या चहामध्ये काम करता ना? राजवर्धन आणि तुमचं नातं काय? लिव्हिंग मध्ये राहण्याचा निर्णय तुमचाच होता की त्यामागे काही? हो मॅडम, तुमच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना आहे का? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? हे! तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? हिम्मत कशी झाली? असले प्रश्न विचारायला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? हा? राज, ऐक माझं. राज, राज, राज त्या मुलीबरोबर फ्लॅट शेअर करतो, म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे. असा निष्कर्ष कसा काय काढलात तुम्ही? मी त्या मुलीला खूप चांगली ओळखते आणि मी माझ्या मुलालाही ओळखते. माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या मुलावरही विश्वास आहे. तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा त्या मुलीवर सुद्धा आहे.
आणि काय आहे, बातमीदार आहात ना तुम्ही, तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जरा थोडी चुकीची बातमी दिली. पुढच्या वेळेला ना तुमचा सोर्स नीट तपासून पहा. तो फ्लॅट त्या मुलीच्या मैत्रिणीचा आहे. आणि तिथे तीही राहते. तीन सज्ञान व्यक्तींनी एक फ्लॅट शेअर करून राहावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यात लुडबुड करायचा कोणालाही अधिकार नाही, तुम्हाला सुद्धा. बातम्या देताना बातमीदारांना प्रश्न विचारताना सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा, जी तुमच्यापाशी नाही. बातम्या देणं तुमचा व्यवसाय मान्य आहे मला, पण त्या बातम्या मिळवा. खोट्या बातम्या करून विकू नका. आणि कसं आहे ना मिस्टर पत्रकार, कुठल्याही रिलेशनला थोडा खोट्याचा मसाला लावून विकणं हा तुमचा बिझनेस असेल, म्हणून प्रत्येक रिलेशन एकाच चष्म्यातून बघायची ना सवय झाली आहे तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथे गेस्ट म्हणून आलायत म्हणून सोडतोय. पुन्हा जर असं काही उलट सुलट बोललात ना तर परिणाम वाईट होतील ना, वाईट होतील. धमकी देता? वॉर्न करतो. धमकी समजून उद्याच्या पेपरमध्ये छापाला न्यूज मिळाली ना, कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, आता तुम्ही जाऊ शकता. याचे वाईट परिणाम भोगावे लागतील माहेरच्या चहाला. बच्चू, हो ताई. चला बाहेर चला. चला